महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अंगावर काटा आणणारा अघोरी प्रकार, बाळाला दाताने पकडून हवेत फिरवले। अकोल्यातील बोंधू बाबावर गुन्हा दाखल। पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यात अंधश्रद्धा शिगेला पोहोचली। अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावातून एक जीवाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आलाय। अवघ्या काही महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला एका बाबाने तोंडाने उचलून गरगर फिरवत असल्याची चित्रफीत समाज माध्यमातून चांगलीच प्रसारित झाली आहे। अंगावर काटे आणणाऱ्या अघोरी उपचारामुळे चांगलीच खळबळ उडाली। या प्रकरणी बालकल्याण समितीच्या तक्रारीवरून बोंधू बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चेतन सुनील मुळे व 24 वर्ष, राहणार निंबा असे त्या बोंधू बाबाचे नाव आहे। अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार। राज्याच्या विविध भागातून अंधश्रद्धेचे असंख्य प्रकार समोर येत आहेत। अंधश्रद्धेतून भोळ्या बाबड्या नागरिकांची फसवणूक व आर्थिक लूट केली जाते। या अंधश्रद्धेची पाळेमुळे विशेषतः ग्रामीण भागात खोलवर रुजली आहेत। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावातून एक असाच धक्कादायक तेवढाच थरारक प्रकार समोर आलाय। ग्रामनिंबा येथील चेतन मुळे यांची मागील काही दिवसांपूर्वीची एक चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित झाली। स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा दावा करून तो दरबार भरवत होता। त्या बाबाने बाळाच्या कपड्याला दाताने पकडून त्याला उचलले। त्यानंतर बाळाला त्याच अवस्थेत बाबाने जोरात गोल फिरवले। यावेळी बाळ प्रचंड रडत होते। पुढे बाबा बाळाला जमिनीवर ठेवून त्याला उलटपालट करत होता। या अघोरी प्रकाराची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित होताच मोठी खळबळ उडाली। लहान मुलांवर उपचारासाठी अंधश्रद्धेतून अघोरी पद्धतीचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बालकल्याण समितीने घेतली दखल, विविध गंभीर गुन्हे दाखल। या प्रकरणी बालकल्याण समितीचे सदस्य प्रांजली जयस्वाल यांनी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यावरून बोंधू बाबा चेतन मुळे याच्या विरुद्ध कलम 125 BNS सह कलम 75 बाल न्याय, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 तसेच कलम 3 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम कायदा 2013 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा तपास केला जात आहे। राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी तळागाळातून प्रभावी जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सागर दनेरीकर, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।